अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेतील क्षेत्रातील मूलभूत सुखसोयीचा विकासासाठी व वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 1500 कोटी रुपये बाब क्रमांक 88 द्वारे दर्शवण्यात आलेले आहेत। या पैशाचं वाटप कसं होतं? नाही, नगर विकासला काय पैशाची कमीच नसते, त्याची काय काळजी करू नका। पण आता थोडंसं घर्षण दिसतं आजकाल, कारण का सोडताना कमी सोडतात, ते चालू असतं। अध्यक्ष महोदय, पैशाचं वाटप आम्हाला अध्यक्ष महोदय काय मिळण्याचं काय म्हणजे आशाच राहिलेलं नाही। आम्ही फक्त असं बघतो येत आहेत, जातात कुठे कळत नाही। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे। पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाणीच नाही। काल सगळ्या गरिबांनी मोर्चा काढला, महानगरपालिकेकडे उत्तरच नाही। साधे पाईप घ्यायला पैसे नाहीत महानगरपालिकेकडे, पाईप घ्यायला। अध्यक्ष महोदय, मी नेहमी या ठिकाणी मांडत आलो आहे, MSRDC, MMRDA 44,000 कोटी, अमुक कोटी तमुक कोटी। हे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री माझ्या नगरीतले आहेत, आधी नगरसेवक होते। नाही, मित्र आहेत खरे, काय लाजायचं काय? फक्त ते आजकाल थोडंसं आता मोठे झालेत, ते मैत्रीचा दर्जा बदलतो। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री एवढं सगळं काम करत असताना या शहराला एक धरण दिलं असतं, त्यांच्या आयुष्यभर लोकांनी नाव काढलं असतं, आयुष्यभर। ज्यांनी महाराष्ट्राला पाणी दिलं, मग ते शंकरराव चव्हाण साहेब असोत, यशवंतराव चव्हाण साहेब असोत, लातूरमध्ये पाणी देणारे विलासराव देशमुख असोत, शहर त्यांना विसरत नसतं। पवार साहेब तर काय, त्यांचं काय, ते सगळ्याच म्हणजे सगळीकडेच त्यांचं योगदान आहे। पण अध्यक्ष महोदय, आमच्या शहरात पाणीच नाही हो। माझ्या इथे मी 4 वेळा सूचना मांडली, मागच्या 3 अधिवेशनामध्ये, 4 वेगवेगळ्या माध्यमातून येतोच आहे पाण्याच्या प्रश्न। स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणजे ते तेव्हा नव्हते नगर विकास म्हणून, इथे मंत्री महोदय सामंत साहेब बसले होते, ते म्हणालेले की मी नगर विकासची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। त्याने झालं आयुक्त बैठक घेतील, सगळे मार्गी लावतील, 1% ही प्रश्न मार्गी लागलेला नाही, 1%। मुंब्रा शहरामध्ये 7 टाक्या मंजूर झाल्या, 7 टाक्या बांधणार म्हणून। अधिकारी उत्तर काय देतात? कॉन्ट्रॅक्टर ऐकतच नाहीत। अरे, कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावर महानगरपालिका चालते? करा ना ब्लॅकलिस्ट त्याला। त्याची करोडो रुपयाची बिलं तुम्ही काढता आणि जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही सांगता कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही, आणि पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतं। आज कळव्यातलं पाणी, ठाणे शहराला पाण्याचा पुरवठा कमी होतो म्हणून ठाण्यातच थांबवण्यात आलेलं आहे, आणि कळव्याला पाणी नाही। अध्यक्ष महोदय, हा विषय कधी सोडवणार?